बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा शहरातून ठाकरे गटातर्फे मातृतीर्थ ते शिवतीर्थ अशा मुक्त संवाद यात्रेला सुरुवात झाली आहे। राजमाता मा जिजाऊ यांचं दर्शन घेऊन ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वात यात्रेला सुरुवात करण्यात आली। उबाठा गटानं जनसामान्यांशी सविस्तर चर्चा, संघटना बांधणीसाठी विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी मुक्त संवाद यात्रा आयोजित केली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वात सिंदखेड राजा येथील राजमाता मा जिजाऊ यांचं दर्शन घेऊन मंगळवारी यात्रेला सुरुवात करण्यात आली। या पदयात्रेत असंख्य शिवसैनिक पदाधिकारी सहभागी झाले आहे। 11 लोकसभा तसेच 35 विधानसभा मतदारसंघातून ही मुक्त संवाद यात्रा मार्गस्थ होणार असून ठिकठिकाणी सामान्य जनतेशी चर्चा करून यात्रा पुढे निघाली आहे। सिंदखेड राजा मातृतीर्थ येथून यात्रेला सुरुवात झाली। दादर येथील शिवतीर्थ इथं ही यात्रा 35 दिवसानंतर पोहोचणार आहे। तिथं या यात्रेचा समारोप होणार आहे। किरणजी माने साहेब, सन्माननीय प्राध्यापक सुषमाताई अंधारे, सन्माननीय सिंदखेड राजातले देऊळगाव राजाचे वेळ खूप झाला। थोडक्यात मला आठवतं या ठिकाणी सांगितलं। मातृतीर्थाला आज मा जिजाऊंना अभिवादन करून मी माझ्या समवेत आमच्या उपनेत्या सन्माननीय संजनाताई घाडी, उपनेत्या सन्माननीय राजोलताई पटेल, आमच्या दुसऱ्या उपनेत्या शोभानीताई पाटील, आमच्या अजून एक उपनेत्या अस्मिताताई गायकवाड, अशा सगळ्या जिजाऊ सावित्रीच्या लेखी आमच्या सोबत असणार आहेत। आणि आजची ही सुरुवात करत असताना इथले संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकरजी आणि त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या अत्यंत चांगल्या टीमने इथे आमच्या स्वागताची तयारी केलेली आहे। साधारणतः 17 लोकसभांमधून हे अभियान जाईल आणि 31 विधानसभा ते कव्हर करेल। जिल्ह्यांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर तब्बल 18 जिल्ह्यांमधून हा मुक्त संवाद होईल आणि यामध्ये 1138 जिल्हा परिषद सर्कलची गावे आम्हाला जोडता येतील। 70 लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा महासंकल्प असेल आणि यामध्ये साधारणतः आम्ही 830 किलोमीटरचा पायी प्रवास असेल। कुठल्याही लक्झरी सुविधा न घेता आम्ही आमच्या टेंटमध्ये राहावं आणि आम्ही आमचं अन्न खावं आणि लोकांशी बोलावं, लोकांचे प्रश्न समजून घ्यावेत यासाठी म्हणून। आणि महत्त्वाचं, ज्या स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर करत ईडी सीबीआय इलेक्शन कमिशनला हाताशी धरून ज्या पद्धतीने विरोधकांची निष्कर्दामी करण्याचा प्रयत्न चालू आहे, तर ही दडपशाही आणि सत्ताधाऱ्यांची मुजोरशाही हे लोकांपर्यंत नेऊन पोहोचवणं हाही एक उद्देश आहे।